टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. English Balbharti Standard 3 Unit 1 Lesson 8 A Honeybee Speaks. इकडे एक मधमाशी आपल्याला त्याची जीवन कहाणी सांगते की तो एक्झॅक्टली त्याच्या जन्मापासनं तो काय काम करतो आणि कसं म्हणजे आपण फक्त मधमाशीला इकडे तिकडे फिरताना उडताना बघतो. मग ती मधमाशी सांगते की तसं नसतं, तो किती काम करतो. And that is why the honeybee is called a busy bee and not a lazy bee. You think I simply have fun all day among the flowers? Oh no. When I'm flitting from flower to flower, I'm actually very hard at work. And that's why I'm called not a lazy bee, but a busy bee. मधमाशी विचारते, तुम्हाला काय वाटतं मी दिवसभर इकडे तिकडे फिरतो आणि मज्जा करतो? ते ना तसं नाही आहे ते. मी जेव्हा एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर जातो तेव्हा मी खूप मेहनत करतो, कष्ट करतो, काम करतो आणि म्हणून मला बिझी बी म्हणतात अँड नॉट अ लेझी बी. मी आळशी नाही आहे, पण मी खूप कष्टाळू आहे, खूप काम करतो. कम आय शो यू माय हाऊस. आता मधमाशी आपल्याला त्याचं घरी बोलवते, म्हणतो मी तुम्हाला माझं घर दाखवतो. माय हाऊस इज कॉल्ड अ हनीकोम्ब. इट्स अ बिग हाऊस विथ थाउजंड्स ऑफ रूम्स अँड सेल्स. मधमाशी म्हणते की माझं घर जे आहे, माझं जे पोळं आहे, ओके, त्याला इंग्लिशमध्ये हनीकोम्ब म्हणतात आणि ते मोठे आहे, खूप मोठे आहे. आतमध्ये हजारो रूम्स आहेत त्याला. ईच रूम हॅज 6 इक्वल साईज. आता तुम्ही त्या येलो पिक्चरमध्ये बघितलात तर जो तुम्हाला एक दाणासारखा वाटतो तो एक रूम आहे त्यांचा. वी टेक अ लॉट ऑफ केअर टू बिल्ड इट. मधमाशी म्हणते आम्ही खूप असं काळजीपूर्वक आणि केअर करून आम्ही ते घर बांधतो. We even produce the material for building the comb. आणि आमचं घर बांधण्यासाठी जे मेण लागते तेही आम्हीच बनवतो. आम्ही काहीही बाहेरनं किंवा निसर्गातनं घेत नाही. इट्स कॉल्ड बीज वॅक्स. जी मेण लागते आमचं घर बनवण्यासाठी त्याला बीज वॅक्स म्हणतात. डू यू नो, when I was young, I used to stay at home. But even then, I had to do a lot of work. आता ती मधमाशी म्हणते की मी लहान असताना मी घरीच राहतो, मला बाहेर जाऊ देत नव्हते, मला फुलांमधनं फुलांचा रस काढू देत नव्हते. पण असं नव्हतं की मी घरी आराम करायचो, घरीही मला कामं करावी लागायची. I had to look after the larvae, the babies that would grow into bees. आता घरी राहून माझी काम काय होती की माझ्यापेक्षा लहान जे आहेत, जे अंड आहे किंवा त्याच्यातनं निघणारी जी हे मधमाशी बनण्या अगोदरची जी कीड आहे ज्याला लार्वे म्हणतात, त्यांचं संरक्षण करणं, त्यांना जेवण देणं. आय हॅड टू फीड दॅम अँड प्रोटेक्ट दॅम. त्यांना वेळोवेळ जेवण देणं, त्यांचं संरक्षण करणं, हे सगळं माझं काम होतं. इफ एनीवन केम नियर आवर कोम्ब to disturb it, I was ready with my weapon, a sting. जर कोणी आम्हाला दिसलं की तो आमचा मधमाशीचा जो पोळा आहे ते तोडायला येतं आहे, तर आम्हाला देवाने दिलेलं एकच हे हत्यार आहे, ते म्हणजे आमचं डास. आम्ही जाऊन त्याला सगळ्यांनी एकत्र जाऊन आम्ही त्याला डास मारायचो. आय एम नॉट ओनली अ वर्कर, आय एम ऑल्सो अ सोल्जर. मी फक्त एक कामगार नाही आहे आमच्या घरी राहून घरातली सगळी कामं करायला. मी एक सोल्जरसुद्धा आहे. बिवेअर, डोंट ट्रबल मी. म्हणून सावध राहा, मला त्रास देऊ नका. विल गो बॅक टू दी कोम्ब. I had to keep the comb cool by fanning it with my wings. आता
आपण मी तुम्हाला परत आमच्या घराबद्दल सांगतो. आता आमचं घर मेणीने बनवलेलं आहे, तर ते सूर्याच्या एवढ्या गरमीत ते वितळू शकतं. तर आम्ही आमच्या पंखाने त्याला वारा देऊन देऊन आमचं घर थंड ठेवतो. Then I had to keep the house in order, put away all the honey and food that other bees brought from the flowers. मग आम्हाला आमचं घर व्यवस्थित नीट ठेवावं लागतं. दुसरी जी मधमाशी आहे, जे बाहेर फुलांमधनं रस घेऊन यायला जातात, त्यांनी आणलेलं रस आणि जेवण जे आहे ते आम्हाला व्यवस्थित त्याच्या जाग्यावर ठेवावं लागतं. बट लकीली आय हॅड हंड्रेड्स ऑफ अदर बीज वर्किंग विथ मी. पण एवढं सगळं करायला मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर 100 लोक अजून आहेत, 100 मधमाशी अजून आहेत. दॅट्स वन रिझन वाय वी कॅन बिल्ड सच अ परफेक्ट अँड ब्युटिफुल हाऊस. आणि हाच एक हे आहे, आम्ही एकमेकांशी भांडत नाही. आम्ही असं नाही म्हणत आहे की हे तुझं काम आहे, तू केलं नाहीस, किंवा तू इकडे सोडून गेलास, किंवा माझं काम आहे मी केलं नाही, असं नाही आहे. आम्ही सगळे एकमेकांबरोबर शांतपणे व्यवस्थित काम करतो आणि त्यामुळे आमचं घर इतकं सुंदर आणि हे असतं. येस, आय हेल्प विथ दी हाऊस बिल्डिंग टू. We keep making our house bigger and bigger to make room for the babies and for the food and honey we gather. हां, मी घर बनवण्यातही मदत करतो. आम्ही आमचं घर मोठं करत राहतो. का? कारण त्याच्यात जी अंडी आहेत आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी जागा पाहिजे. जे फुलांचा रस घेऊन येतात आणि जे ते इकडे आम्ही मध बनवतो त्याच्यासाठी ते मधासाठी जागा पाहिजे. आणि जे जेवण आणायला जातात, ते जेवण घेऊन येतात, तेही ठेवण्यासाठी आम्हाला जागा पाहिजे. When I become older, I began to fly out of the comb to gather nectar. जेव्हा मी अजून थोडा मोठा झालो तेव्हा मग मला बाहेर पाठवलं गेलं फुलांमधनं रस घेऊन यायला. नेक्टर मीन्स फुलांचा रस. ते घेऊन येऊन ते मधमाशी ते आपल्या पोळामध्ये ठेवून मग त्याला मध करतात. I take the nectar and pollen from the flowers and carry them to the comb. I take the nectar म्हणजे फुलांचा रस, and pollen means पराग. ते फुलांमधनं काय घेतात? फुलांचं पराग आणि त्यांचं रस, हे दोन्हीही ती लोक परत आपल्या घरी घेऊन येतात. नेक्टर इज अ स्वीट ज्यूस इन फ्लावर्स. नेक्टर म्हणजे फुलांमध्ये जो गोड रस असतो ते. अँड पोलन इज द येलो पावडरी स्टफ यू सी ऑन फ्लावर्स. आणि पोलन म्हणजे पराग. ते काय आहे? फुलांच्या मध्ये तुम्हाला पिवळं असं पावडरसारखं काहीतरी दिसेल, त्याला पराग म्हणतात मराठीत, आणि इट्स कॉल्ड पोलन इन इंग्लिश. I wish I visit hundreds of flowers and make several trips every day without wasting even a single movement. एका दिवसात मला 100च्या वर फुलांवर जावं लागतं. फुलांमधनं रस आणि पराग काढावा लागतो आणि ते सगळं माझ्या घरी परत ठेवून परत मला त्या बागेत जाऊन परत दुसऱ्या फुलांवर बसून रस आणि हे करावं लागतं. म्हणजे मी एका दिवसात खूप वेळा बागेत आणि बाग आणि घरांमध्ये मी फिरत असतो. एका दिवसात मी एकही क्षण वाया घालवत नाही. पूर्ण दिवस मी काम करतो. The nectar from the flowers is too thin. We bees turn it into sweet, thick honey that you like. आता फुलांमधनं जे रस आम्ही घेऊन येतो, द नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स, फुलांमधनं जे रस आम्ही घेऊन येतो इज टू थिन. ते खूप पातळ असतं. आम्ही त्याला आमच्या घरी आणून आम्ही त्याला वी टर्न इट इंटू स्वीट थिक हनी. आम्ही त्याला मध बनवतो आणि मध कसं गाढा असतं. इट्स ओनली बिकॉज यू कॉल्ड मी अ लेझी बी दॅट आय स्टॉप्ड अँड एक्सप्लेन इट ऑल टू यू. अदरवाईज आय हॅव नॉट अ मोमेंट टू लूज. तुम्ही मला आळशी बोललात, दिवसभर मजा करतो म्हणून बोललात, म्हणून मी थांबलो जरा तुम्हाला सगळं आमचं घराचं सांगून द्यायला की आम्ही तुम्हाला जे आवडते ते मध आम्ही किती कष्टाने बनवतो ते. नाही तर माझ्याकडे एकही मिनिट नाही आहे इकडे थांबून तुमच्याशी बोलायला. बाय.
Chala, bye. Write the answers to the following questions. Why is the bee called a busy bee? The bee is called a busy bee because it is hard at work the whole day. What work do young bees do? Young bees look after the larvae. They protect and feed them. Sorry. What weapon does the bee have? The bee has its sting as a weapon. When does the bee use its weapon? The bee uses its weapon when anyone comes near the comb to disturb it. What work do the older bees do? The older bees fly out of the comb and gather nectar and pollen from the flowers. They carry them back to the comb and turn them into sweet, thick honey. Give one difference between nectar and honey. Nectar is thin while honey is thick. Find the meanings of the following from the lesson. Honeycomb. A big house made by bees with thousands of cells. Each cell has 6 equal sides. Beeswax. Material for building the comb. Nectar. The sweet juice in flowers. Pollen. The yellow powdery stuff we see on flowers. Question 3. Make sensible words from the letters given below. The first one is soldier, material, flower, weapon, flitting, protect. We use the words busy as a bee to describe a person who keeps working happily all the time. What qualities do you think of when you imagine the following animals? Brave as a lion, dash as a lion, brave as a lion, dash as an elephant, big as an elephant, dash as an ant, hardworking as an ant, dash as a fox, cunning as a fox, dash as a tortoise, slow as a tortoise, dash as a monkey, tricky as a monkey, dash as a butterfly, beautiful as a butterfly, dash as a cow, mild as a cow, and dash as a horse, strong as a horse.